वांग्याची तशी भाजी खायची म्हटली की आमच्या घरातल्यांची नाकं मुरडलीच बघा. आणि अशी भरून वांगी केली की पुरवठा येऊ देत नाहीत. मी तर मुठभर शेंगदाणे घेतल्यात, मुठभर खोबऱ्याचा किस घेतला आहे, 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, चमच्याभर जिरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतले. शेंगदाणे आणि खोबरं चांगलं भाजून सगळं एकत्र करून वाटून घेतलं आहे. त्यानंतर वांग्यासनी चारीगेनं कापून त्याच्यामध्ये मसाला भरून घेतला आहे. इथे एक कढई ठेवली, कढईमध्ये 2 पळ्यात तेल टाकले, कांदा टाकला, टोमॅटो टाकला, झाकण मारून चांगलं शिजवून घेतला. त्याच्यानंतर मीठ टाकून आणि जरा शिजवून घेतलं आहे. त्यानंतर हळद टाकली, आमचं कोल्हापूरचं लाल तिखट टाकलं. त्यानंतर हा गरम मसाला आम्ही घरीच बनवला आहे तो टाकला. त्यानंतर भरलेली वांगी टाकली आणि एक वाफ काढून घेतली. त्याच्यात उरलेला मसाला होता तो टाकला आणि पाणी टाकलं लागल तसं आणि झाकण मारून मंद गॅसवर एक 15 मिनटं ठेवलं. 15 मिनटानंतर बघा कसा झाला आहे, झणझणीत. आहे का नाही कोल्हापूरचा अस्सल कोल्हापुरी रांगडा. अहो फक्त बघू नका, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.